आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा, अखेर भोंदूगिरी उघड, मनोहर मामा पोलिसांच्या ताब्यात। स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हणवून घेत लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या मनोहर मामाच्या कुडूवार्डी पोलिसांनी मुसक्या आवळलेत। काळी जादू आणि फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या भोंदू मनोरमा मामा भोसले यांच्या अडचणी अखेर वाढलेत। न्यायालयानं त्याला मंगळवार 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानं पुढील चौकशीचा मार्ग मोकळा झालाय। कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या पथकानं शुक्रवारी पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसले याला अटक केली होती। त्याच्यासोबत त्याचा साथीदार विशाल वाघमारे यालाही ताब्यात घेण्यात आले। अटकेनंतर शनिवारी दुपारी मनोहर मामाला माढा येथील न्यायालयात हजर करण्यात आले। व्यवसायात प्रगती करून देण्याचं आमिष दाखवत त्यानं एका व्यापाऱ्याकडून 2 लाख रुपयांची मागणी केली होती। त्यापैकी 50,000 रुपये स्वीकारल्यानंतर कोणतीही मदत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे। या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीचा शोध घेत पुण्यात कारवाई केली। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।